संगे त्याची झाले अंगे हरिरूप हरुरूप झाले जानने हरपले नेनने ते गेले हरीच्या पायी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म गेले विठ्ठला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंग प्रथमन पांडुरंग प्रथमन दुसरे Baba
जीवो उद्धरावतारम कलांकागते ज्योतिकामोदि वस्त्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला 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 अनंत कृपा विभूषित संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबा राय अखिल गुणनिधान भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती समाधीचे राजे श्री ज्ञानोबा राया यांच्या असीम कृपेद्वारा चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह परंपरेने चालत आलेला हा किती वर्ष झाले आहेत काय सांगता येणार नाहीत. महाराजांची आत्ताच बोलणं झालं. आपण सगळी भाग्यवान मंडळी की आज या ठिकाणी स्वयंभू अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला आहे आणि आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे दशमीची कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी आपल्याला सगळ्यांना समर्पित करायचे आहे. तर त्या निमित्ताने आपण सगळे भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. मला या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमचे परमस्नेही की शंकर महाराज साळके कार्यक्रमाचं नियोजन तसेच आपल्या गावातील ग्रामस्थ हरिभक्त श्री विजय महाराज कदम यांचं मार्गदर्शन अशा प्रकारे हा नित्य कार्यक्रम आणि काकडा आरतीवर सगळे कार्यक्रम नियोजित आपण करत आला आहात आणि दशमीपर्यंत या ठिकाणी येऊन म्हणजे आज सगळे साजरा करतो आहोत. आपण सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे, आपण सगळे भाग्यवान मंडळी. कशावरून तुम्ही म्हणाल, तुम्ही तर पहिल्यांदाच इकडे आलात, भाग्यवान कशावरून? तर त्याचं एकच उत्तर आहे, माऊलीची ओवी सांगतो. भूमीची मार्दव सांगे कोंभाची लवलव आचार गौरव सुकुलीनाचे किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताला कशाचं कौतुक वाटतं, कशाचं काय आहे असं तुमच्या ठिकाणी? तर आज ही सगळे बालगोपाळ कीर्तनाला उभे राहिलेत. माता माऊली ही असंख्य संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पुरुष बांधव वर्ग सगळे आज या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात, जेणेकरून आपण या अभंगावरती चिंतन जे काही येईल ते भगवंत ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सगळ्यांना एक विनंती आहे, ज्या वेळेला आपण विठ्ठल विठ्ठल म्हणू त्यावेळेला सगळ्यांनी आपण हाताने टाळी वाजवायची आणि आपण सगळी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. विठ्ठला 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 सेवेकरता निवडलेला अभंग सगळ्यां अभंग मला तरी वाटत नाही की कोणी ऐकला असेल. जवळजवळ बहुतेक लोकांनी ऐकलेला आहे. संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. गेले आपण 6 दिवस गेले 5 दिवस ना, गेले 5 दिवस आपण कीर्तन श्रवण करत आला आहात. वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या अभंगावरती चिंतन ऐकत आला आहात
आणि आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा संपन्न होते. सेवेकरता निवडलेला अभंग नाथरायांचा असून नाथराया या अभंगाद्वारे त्यांनी काय साधना केली, त्यांनी काय प्राप्त केलं आणि तुम्हा आम्हा जीवाला काय प्राप्त करायचं आहे याचं वर्णन या अभंगामध्ये करतायत संत एकनाथ महाराज. आपण संत परंपरेमध्ये जर पाहिलं तर ज्ञान म्हणलं तर माऊलींचा नाव आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. जगाची आई, नवे नवे शास्त्रांनीही मान्यता द्यावी, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबराया ज्ञान म्हटलं की अगदी भगवंताने माऊलीचा गौरव करावा. ऐके ज्ञान चक्रवर्ती तव तू ज्ञानाचीच मूर्ती. नाथराईने तोंड भरून भरून वर्णन करावा. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. नाथरायांचे जर अभंग पाहिले तर जास्तीत जास्त अभंग माऊलींवरती त्यांनी केलेले आहेत. काल परवाच मला वाटतं अभंग झाला असेल आपल्याकडे, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार. आपण सगळे माऊली स्वरूप आहात, भगवत स्वरूप आहात. ज्ञान म्हटलं की माऊलीचं नाव, वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे. अंगी वैराग्याचे बळ साई खळ जिनावे. संसार केला पण कर्तव्य म्हणून केला, पण संसारापासून अलिप्त राहिले. नवे नवे भगवंताची सेवा केली. एका जन्मापुरती नाही, गेल्या 4 जन्मापासून चौयुगांचा भक्त उभा नामा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. तुकोबारायांचा विचार केला तर परंपरेचा विचार केला. ज्या कुळामध्ये तुकोबाराय जन्माला आले त्याचा आपण जर विचार केला तर गेल्या विश्वंभर बाबांच्या गेल्या 8 पिढ्यांपासून चालत आलेला हा परमार्थ तुकोबारायांचा. आणि शास्त्रामध्ये जर पाहिला तर तुकोबारायांचा 4था अवतार नामदेवराया आणि नामदेवरायाच्या नंतर तुकोबाराय. पहिला अवतार कृतयुगामध्ये. तुकोबाराय म्हणतात जे जे अवतार झाले तुका त्याचे बरोबर. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद होते, तुकोबाराय. त्रेतायुगामध्ये वालीपुत्र अंगद होते, म्हणजे राम अवतारामध्ये. कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी उद्धवाला गीता सांगितली, उद्धव होते तुकोबाराय. आणि कलियुगामध्ये नामदेवराया होते. नामदेवरायांची प्रतिज्ञा होती की वाल्मिक ऋषींनी जसं शतकोटी रामायण लिहिलं त्या प्रकारे माझी प्रतिज्ञा आहे की मी 100 कोटी अभंग लिहिली म्हणून. पण नामदेवरायांची ती प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. त्यांनी 100 कोटी पूर्ण नाही झाले, त्यांनी 96 लाख अभंग लिहिले आणि उरलेले अभंग अपुरे राहिले. त्याच्यासाठी तुकोबारायांना यावं लागलं. प्रमाणांची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका, म्हणून तुकोबारायांचा अवतार. ठीक आहे, माऊलीचं ज्ञान म्हणून गौरव, तुकोबारायांचा वैराग्य. संत एकनाथ महाराज म्हणाल तर शांतीब्रह्म ही पदवी जगताने बहाल केलेली संत एकनाथ महाराजांनी. आणि निष्ठा. आपल्या सगळ्यांकडे आपण परमार्थ करत असताना आपल्याकडे निष्ठा पाहिजे, कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. संसारामध्ये जसे सायासाने आपण धन मिळवण्याचा प्रयत्न करतो तसा परमार्थ करत असताना आपल्या सगळ्यांकडे दृढता पाहिजे, निष्ठा पाहिजे. कारण भाऊबळे आकळे येरवी ना कळे, करतळे आवळे तैसा. भगवंताला भाव पाहिजे. तर एकंदरीत या अभंगामध्ये विचार सांगतात नाथराया की हरीची या दासा हरी दाही दिशा. जो हरीचा दास आहे ना त्यांनी जर सृष्टीकडे पाहिलं तर त्याला सृष्टी दिसत नाही, त्याला सगळीकडे हरी दिसतो. हरीची या दासा हरी दाही दिशा. भावे जैसा तैसा हरी एक. ज्या प्रकारे भाव आहे त्या प्रकारे आपल्याला त्याची प्रचिती येत असते. पुढे नाथरायांना लोकांनी विचारलं, नाथराया तुम्ही काय बरं साधना केलीत? तर नाथराया म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आम्ही एकच साधना केली की भगवान परमात्माचं आम्ही नामस्मरण केला.
हरिमुखी गाता हरपली चिंता. आमच्या जीवनातली जी चिंता आहे ती पळून गेली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पुढे म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुम्हा आम्हाला सांगतात मी साधना केली. पुढे म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुम्हा आम्हाला जो जन्म प्राप्त झालेला आहे, आपल्या मागील जन्मातल्या ज्या काही वासना आहेत त्याच्यासाठी आपण या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो आहोत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, केची झाले अंगे हरिरूप. या जन्माला येऊन आपल्याला हरिरूप व्हायचंय. नुसतं जन्माला यायचं आणि नुसतं जायचं नाही, की जन्म घेणे लागे वासनेचे तेची झाले अंगे हरिरूप. भक्तांनी काय केलं, हरीच्या दासाने काय केले, तर ते हरिरूप झाले. त्या भगवंताच्या त्या स्वरूपाला प्राप्त झाले. हरिरूप झाले, जाणणे हरपले. हरीला आता आम्ही जाणलंय. नेणणे ते गेले हरीच्या पायी. म्हणजे आमचं जाणतं पण आणि नेणतं पण. म्हणजे हरीचं स्वरूप आम्ही जाणलं आणि नकळत आमच्याकडे नेणतेपणाने ज्या काही झाल्या असतील चुका, त्या आम्ही हरीच्या पायाशीच आम्ही समर्पित केल्या आहेत. हरिरूप झाले, जाणणे हरपले, नेणणे ते गेले हरीच्या पायी. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेले. नाथराय म्हणतात हरीचं मी नामस्मरण केलं, त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये चिंता राहिलेली नाही. हरिरूप मनी हरिरूप ध्यानी. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरि बोला. तुम्ही सगळ्यांनी काय करा, तर हरीचं नामस्मरण करा. आता आपण अभंग आहे 5 चरणाचा. अभंगाच्या सगळ्या चरणाचा अर्थ मी आता तुमच्या समोर मांडला. आता आपण सगळ्यांनी प्रत्येक पदापदाचा विचार करत भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण भक्ती करत असताना आपली अपेक्षा असते. जसं संसार करत असताना आपली अपेक्षा असते की मला धन प्राप्त व्हावं, मी एखादा व्यवसाय करतोय त्याच्यातून मला अधिक उत्तरोत्तर माझी प्रगती व्हावी, माझा व्यवसाय वाढावा, अशी आपली सगळ्यांची तळमळ असते. तसं परमार्थ करताना 2 भागाचा विचार केला जातो की जीवनामध्ये आपली अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे, की मला ज्ञान प्राप्त व्हावं, ही पहिली अपेक्षा आहे. मला म्हणजे अज्ञानामध्ये राहू नको, म्हणजे राहावंसं वाटत नाही, कोणालाच वाटत नाही की मला ज्ञान प्राप्त व्हावं. दुसरी गोष्ट, मला मृत्यू कधीच येऊ नये, आहे की नाही. म्हणजे मी मृत्यूवरती विजय मिळावा, मला मरण कधीच येऊ नये. आणि तिसरी गोष्ट आहे, मला सुख प्राप्त व्हावं. सगळे आपल्या सगळ्यांची हीच अपेक्षा आहे. त्याच्यासाठीच आपली ही सगळी तळमळ चाललेली आहे की कुठल्या मार्गाने काय करू, कसं करू, मला म्हणजे ह्या 3 गोष्टी कशा प्राप्त होतील. एकंदरीत आपले सगळ्यांचे प्रयत्न याचसाठी आहेत. बरं, ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, अपेक्षा आहेत. एकीकडे काय, परंतु काय घडतं, आपल्या अपेक्षेच्या विरोधात घडतं. आता जीवनामध्ये या गोष्टींची अपेक्षा आहे आपल्याला, म्हणजे त्या पाहिजेत. बरं, आता नको असलेल्या गोष्टी काय काय आहेत, की मला अज्ञान नको, आहे की नाही. मला अज्ञान नको, त्यानंतर मला म्हणजे मृत्यू नको. इकडे सांगतात मला अजिंक्य पाहिजे, इकडे सांगतात मृत्यू नको. आणि तिसरी गोष्ट, मला दुःख नको. बरोबर ना. 3 गोष्टी पाहिजेत म्हणून सांगितल्या. काय सांगितलं, ज्ञान पाहिजे, मला अजिंक्य पद पाहिजे म्हणजे मृत्यू नको, आणि तिसरी गोष्ट मला सुख पाहिजे. आणि काय नको सांगितलं, तर मला अज्ञान नको आहे, त्यानंतर मला मृत्यू नको आहे, आणि हे दुःख नको आहे. परंतु आपल्या विरोधात सगळं घडतं. का घडतं, तर आपण त्या मार्गाने जात नाही ना. संतांनी जो मार्ग अवलंबला आहे ना, आपण त्या मार्गाने जात नाही. आता संतांनी कुठला मार्ग अवलंबला आहे,
नाथराय म्हणतात हरीची दासा हरी दाही दिशा. नाथराया तुम्ही हरीचे दास झालात. आपण सगळ्यांनी ऐकलं की म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज आस. संतांना काय अपेक्षा येत आहे की तुम्ही भगवंताचे दास व्हा. तर दास होण्यासाठी काय करावं लागेल? भगवंतानी आम्हाला या मनुष्य जन्मामध्ये घातलं, बरोबर आहे, कारण आपण त्या योग्यतेचे आहेत. कारण मनुष्य जन्मामध्येच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होत असतं. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकाळशी. भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं काय बरं वाईट काय याचं ज्ञान आपल्याला होतं. परंतु आपण त्या बुद्धीचा वापर फक्त संसारापुरताच करतो. तुकोबाराय म्हणतात मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याच्या पायी. तुम्ही भगवंताला तुमचं सर्वस्व समर्पित करा, तुमची बुद्धी समर्पित करा, नवे नवे तुम्ही साधना करा. मग भगवंत काय करतील? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णत्वाला नेतील, है की नाही? तर आपण काय त्या मार्गाने जात नाही. संतांनी जो मार्ग अवलंबलाय आपण त्या मार्गाने जात नाही. भगवंताचे दास व्हायला आपण मनुष्य जन्मामध्ये आलो आहोत. तुकोबारायांचा अभंग तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. भगवंताचे दास व्हा, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. अहो श्वान म्हणजे कुत्रा, सुकर म्हणजे सुवर डुकर. कुत्री मांजर डुकर कमी आहेत काय? मग त्यांच्यामध्ये आणि मनुष्य जन्मामध्ये काहीतरी फरक आहे ना. म्हणून भगवंताने आपल्याला या जन्माला टाकलंय, मनुष्य जन्माला टाकलंय. त्यांना माहिती होतं यांना मनुष्य जन्माला टाकल्याच्या नंतर सगळे माझे भजन करतील, नवे नवे ते माझेच अंश आहेत. आपण सगळे भगवंताचे अंश आहेत. कशावरून आपण सांगू पुढे. एकंदरीत इकडे पशु पक्ष्यांविषयी काय म्हणतात? तर पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना त्याचं ज्ञान नाही. एकंदरीत संतांनी हा विचार सांगितलाय, हरीची या दासा तुम्ही हरीचे दास व्हा. पशु पक्ष्यांना नाही सांगितलंय, मनुष्य जन्माला आलेल्या त्यांना सगळ्यांना सांगितलंय. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. किती एक उपजता मरती, होती अंध मूक बहिर पांगुळ. मांजर व्याली कित्येक पिल्ल बोकोबा त्याची विल्हेवाट लावून टाकतो. कित्येक जण आंधळी होतात. ही जनावरांची स्थिती. आपल्या मनुष्य जन्मामध्ये नाही ना तसं. आपल्या मनुष्य जन्मामध्ये काळजी घेतली जाते. म्हणून भगवंताचे दास व्हा. नाथराय सांगतात हरीची या दासा हरी दाही दिशा. असा काय प्रसंग? दाही दिशा म्हणजे कुठल्या? सगळीकडे हरीची त्यांना प्रचिती येते. संत महात्म्यांनी ती साधना केल्याच्या नंतर त्यांना सगळीकडे हरी दिसतो. दाही दिशाने हरी दिसतो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मुलांनो, बरं काय? काय ज्ञात आहे आपल्याला? काय माहिती आपल्याला? दाही दिशा. कुठल्या 10 दिशा? वा, या मुख्य दिशा. मुख्य दिशा 4. वा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. 4 उपदिशा कुठल्या? वा, आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव. वा, बघा चुणचुणीत मुलं आहेत. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही मुखी अमृताची वाणी ते
देवाची कारणी भगवंताला समर्पित केलं. तुम्ही जे पेरलेलं आहे ना तेच उगवलंय. भाग्यवान म्हणजे आणि स्वयंभू मंदिर आहे बरं का. स्वयंभू कशाला म्हणतात? जे स्वतःहून भगवंत इथं येत असतात त्यांची स्थापना केली जात नाही. तसं पंढरपुरातलं दैवत पण स्वयंभू मूर्ती. भगवान विठोबा आहे ना तो पण स्वयंभू आहे. पण आपल्याला जाणून घ्यायचा आहे स्वयंभू आहे तो आपल्या गावामध्ये आहे, पण तो आपल्या ठिकाणी कसा स्थित आहे, कुठली रीत संतांनी वापरली हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नाही. तर एकूण किती दिशा झाल्या? 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा. किती झाल्या? 8 झाल्या. अध आणि ऊर्ध्व. अध म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरती. हरीची दासा हरी दा ही दिशा. आता संतांनी कुठल्या साधनाचा अवलंब केला त्यांना या दाही दिशेला हरी मिळाला? अशी काय साधना केली? तर कलियुगामध्ये एकच साधन आहे, प्रभावी साधन, ते म्हणजे नामस्मरण. कारण 4 युग झाली. 4 युगामध्ये साधनं वेगळी वेगळी होती. कारण त्यावेळेला आयुष्य पण तेवढं होतं. विष्णू पुराणातला श्लोक सांगतो आपल्याला. कृतयुग ध्याया ते विष्णू. कृतयुगामध्ये ध्यान धारणा केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची. त्रेताया यजतो मखे. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग केल्यामुळे भगवंताची प्राप्ती व्हायची, म्हणजे राम अवतारामध्ये. कृतयुगामध्ये म्हणजे भक्त प्रल्हादाच्या वेळेस. त्रेतायुगामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या वेळेस. आणि द्वापारी परिचर्या नाम. द्वापार युगामध्ये पूजा करायची, भगवंताची पूजा करायची, त्याने भगवंताची प्राप्ती व्हायची. आणि कलो तलहरी कीर्तनात. आणि कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण करायचंय. पूजा तर आपल्याला करायची आहे. तुकोबाराई ही पूजा करायला गेले देवाची. आणि तुकोबाराय म्हणतात, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची माझा संदेह फेडी आता. देवा मी तुझी कशाने पूजा करू, माझ्या मनातला संशय घालवून टाक. तुकोबाराय तुम्ही असं का म्हणता बरं? आपण सगळे देवपूजा करतो, पण तुकोबाराया त्या साधनेच्या पलीकडे जाऊन देवाला म्हणतात, देवा मी तुझी कशाने पूजा करू, माझ्याकडचं तुला काय देऊ. कारण उदके नाहू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. मी तांब्या भरून जरी भगवान शिवाच्या पिंडीला अर्पण केलं तरी पण ते पाणी आहे, ते तुझंच स्वरूप आहे ना. या सृष्टीमध्ये एकही वस्तू अशी आहे म्हणजे सगळ्यांवरती भगवंताची सत्ता आहे. किंवा वाहू दक्षिणा जरी धातू नारायण, तुला मी पैसे देऊ, सोनं नाणं जे काही तुला समर्पित करू, ते पण तुझंच आहे ना. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. जरी मी तुला फुलं समर्पित केली, अरे ती पण तुझ्याच झाडाची आहेत ना, मी तुला माझ्याकडचं काय देऊ. तुकोबाराने पूजा ही बाजूला टाकली. मी असं म्हणत नाही की नित्यनेमाची पूजा आपल्याला सगळ्यांना करायची आहे, पण पूजा करत 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 महत्व कशाला आहे कलियुगामध्ये. तर कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. येणे नारायण देईल भेटी, येणे नारायण देईल भेटी, येणे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगे माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देईल, तेरे नारायण देईल. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आता कीर्तन कशाला म्हटलेलं आहे?
फेटा बांधणं, कमरेला उपरणं गुंडाळून बांधून लोकांना उपदेश करणं म्हणजे कीर्तन का? ते कीर्तन नाही सांगितलंय. लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, लागूया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये हा सुख सोहळा बघायला मिळणार नाही. तुकोबराया परत जन्माला येतात आणि म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये हे सुख बघायला मिळणार नाही. कारण तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती, आयसे बहुत ग्रंथी बोली येले. नामाच्या ठिकाणी 4 मुक्ती आहेत. आपण सगळे हरिपाठ म्हणतो, देवाची द्वारी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्ती आहेत देवाच्या नामाजवळ. काय मुक्ती आहेत? समीपत आहे, देवाच्या जवळ राहता येतं. नित्यने म्हणे आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. समीपता. स्वरूपता आहे, ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लादले, हा निधले माझ्या. स्वरूपता आहे, त्या स्वरूपाला किंवा चतुर्भुज नर होऊन ठेले, भगवंताच्या त्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त होता येतं. सलोकता आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, तेने वैकुंठ भुवनी घर गेले. वैकुंठ भुवनाला आपल्याला जाता येतं. सलोकता. आणि सायुज्यता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. तुम्ही हरीचं नामस्मरण केलात ना, तुमच्या पाठीमाग सायुज्यता मुक्ती होईल. नवे नवे तुम्ही जन्म मरणाच्या फेरातून सुटून तुम्ही वैकुंठाला जाल, भगवंताच्या त्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. नाथराय म्हणतात हरीची या दासा. आम्ही हरीचे दास झालो. दास झाल्यावरती काय साधन करायचंय? तर नामस्मरण करायचंय. नामस्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? की भगवंताचं हरी हरी म्हणून नामस्मरण करायचंय. पण संतांनी कुठल्या रीतीने केलं सांगतो. भजन करा, विठ्ठला 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 एकदा असं घडलं. ठीक आहे, आता अध्यात्माचाच भाग जवळजवळ बराच वेळ सांगितला. आता तुम्हाला काहीतरी एखादा दृष्टांत सांगावा. बरं काय घडलं? संत महात्म्याने सांगितलं, तुम्ही हरीचे दास झालात ना. हरीचे दास झाले काय होता? हरीची या दासा हरिदा ही दिशा. त्याला सगळीकडे हरी दिसतो. बरं कसा हरी दिसतो? तुम्ही म्हणाल आम्हाला पटत नाही. संत महात्म्यांना प्राप्त झाला असेल, त्यांनी कुठली रीत वापरली? तर एकदा असा प्रसंग घडला की अकबर बादशाहच्या दरबारामध्ये बिरबल हा त्यांचा प्रधान होता. आणि त्या प्रधानाला जी जी काय कार्यभार सांगायची अकबर बादशाह, आणि तो प्रामाणिकपणे करायचा आणि विश्वासू असा प्रधान होता. एक दिवशी अकबर बादशाहने सांगितलं, बिरबला इकडे या बघूया, आपल्याला काय काम आहे. बोले हुजूर बोला काय काम आहे ते. ठीक आहे म्हणाले, आपल्याला नगराची सजावट करायची आहे सगळी. आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत आपल्या नगरामध्ये, आपल्या गावामध्ये. आपल्याला हिरवगार सगळीकडे दिसलं पाहिजे. सगळीकडे जिकडे बघू तिकडे आपल्याला हिरवगार दिसलं पाहिजे. आपल्याला सजावट करायची.
त्याच्यामुळे तुम्ही कामाला लागा. तुम्हाला जे काय साधन सामुग्री लागतील, माणसं लागतील, जे काय मटेरियल लागेल ते आपण सगळी व्यवस्था करू, तुम्ही कामाला लागा असं म्हणून त्याला सांगितलं. बिरबलाने सांगितलं ठीक आहे. त्यांनी कामाला सुरुवात केली. आता सगळीकडं अकबर बादशाहचा हुकूम होता की मला सगळीकडे हिरवगार दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे बिरबलाने काय केलं, वेगवेगळी झाडं वगैरे मागवली. अगदी शोपीसची वगैरे सगळी हिरवी गार अशी झाडं वगैरे मागवली. वेगवेगळे गवताचे वेगवेगळे प्रकार, गालीचे वगैरे ते सगळं मागवलं. सगळं सुंदर सजवलं. सगळं नगर जवळजवळ सुंदर सजवलं. आणि त्यामध्ये आता इतर काही ज्या भिंती वगैरे आहेत, आता त्याला काय करणार, तर बिरबलाने स्वतःचं डोकं लढवलं. त्याने हिरवा कलर आणला आणि सगळ्या नगराला मारला. आणि काम जवळजवळ संपुष्टात आलं. आणि जाऊन बादशाला सांगितलं ठीक आहे हुजूर, जरा एकदा आपली नजर मारा नगरावरती. कार्य जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. एकदा नजर मारा आणि खात्री करून घ्या. बरं ठीक आहे. अकबर बादशाह आले आणि त्यांनी नजर मारली. तितक्या याने बरं काय केलेलं, जी जनावरं होती ना त्यांना पण सगळ्यांना कलर मारला होता. बरं काय, जी कुत्री मांजरी वगैरे सगळी जेवढी जनावरं होती नवीन याने काय बाकी ठेवलं नव्हतं. कारण सगळी नगरी हिरवीगार करायची होती. सगळीकडे हिरवा कलर मारला. आणि ज्यावेळेला अकबर बादशाहला सांगितलं एकदा नजर मारा बघूया, खात्री करून घेऊया काम पूर्ण झालंय की नाही ते. अकबर बादशाह आला आणि नगरामध्ये असं सहज नजर मारत असताना बरोबर त्या प्राण्यांचा कळप समोरून येताना दिसला. बरं ते प्राणी दुसरे तिसरे कोणी नव्हते. आपण ज्याला जे एकदम काय म्हणतो निर्बुद्ध प्राणी म्हणतो. अगदी काय म्हणतो आपण त्याला, निर्बुद्ध प्राण्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतात गावाकडे, म्हैसा, रेडा. हा बघा वा. तर नेमका त्यांचा कळप येत होता म्हशींचा आणि ते सगळे एकत्र येत होते. आणि तितक्यात बादशाहना दिलं बिरबला हे काय बरं दिसतंय, त्यांना कलर मारलेलं हे बरोबर आहे, पण त्यांची शिंगाना कलर मारला नव्हता. कारण त्याच्या लक्षात राहून गेलं असेल. आणि ते ठीक आहे म्हणाले आता काय करावं, आता तेही पूर्ण करायला लागेल. ठीक आहे. पुन्हा त्याने जोमाने तयारी केली आणि त्या शिंगाला पण त्याने हिरवा कलर मारला. सगळीकडं झाली सगळी नगरी अगदी हिरवेगार झाली. पुन्हा सांगितलं हुजूर पुन्हा एकदा खात्री करून नजर मारा बघू, आपलं कार्य संपुष्टात आलेलं आहे. तितक्यात म्हणाले ठीक आहे. पुन्हा आले आणि सगळ्या नगरामध्ये फेरफटका मारत असताना सहज अगदी खुश झाले बिरबलाच्या कामगिरीवरती. आणि खुश झाले तितक्यात अकबर बादशाहची नजर सहज वरती गेली. आता वरती गेल्याच्या नंतर तिकडे कलर कुठला, वरती गेल्याच्या नंतर कलर कुठला सापडला त्याला. बादशाहची नजर आकाशाकडे गेली. कुठला कलर होता आकाशाला, निळा. निळ अगदी लखलखीत आणि निळा कलर द्या. बोले बिरबला हे काय, हे बाकी राहिलेलं आहे. आता बोले कठीण प्रसंग, अजूनपर्यंत असं कोणीच केलंच नाही. बिचारा रावण मरून गेला, स्वर्गाला शिडी लावणार होता, निदान ते तरी कार्य झालं असतं. पण तो असाच गेला. त्यांनी 2-3 प्रतिज्ञा केले होते. सोन्याला सुगंध आणीन, स्वर्गाला समुद्राचं खारं पाणी ते गोड करीन आणि स्वर्गाला शिडी. आता ते जर झालं असतं तर हे शक्य झालं असतं त्याला कलर मारायला, पण तेही राहून गेलं. ठीक आहे म्हणा. आता बोले कठीण प्रसंग आहे, आता बोले काय करावं. तसाच बिरबल थोडा दुःखी अंतकरणाने घरी गेला. आणि घरी कळालं, मेम साहेब होत्या त्यांना कळालं की काहीतरी बिरबल आहेत ते चिंतेमध्ये आहेत, चिंताग्रस्त आहेत. काय झालं म्हणून त्याने विचारलं काय झालं, तुम्ही चिंताग्रस्त दिसता. कारण मालक कामावरून घरी आल्याच्या नंतर आपल्या धर्मपत्नी ओळखतात काय झालं ते. कारण धर्मपत्नी माऊलींकडे एवढी शक्ती आहे ना, माता माऊलींकडे, की शास्त्रकारांनी पण सांगितलंय केवढी शक्ती आहे ते, की कार्येषु मंत्री करणेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूल क्षमया धरिष्ठी षड्गुणपते धी पतिव्रता नाम.
ह्या साही गुणांनी संपन्न असलेली माता माऊली, कुठले कुठले गुण आहेत त्यांच्याकडे माता माऊलींकडे? ही कार्यामध्ये प्रधान असलेली, कार्येषु मंत्री, घरातली सगळी कामं आवरावर, मुलाबाळांची शाळेत सोडणं, नवे नवे आत्ता नोकरी करणं, तेही कार्येषु मंत्री, करणेषु दासी, घरामध्ये सेवा करत असताना सगळ्यांची दास होऊन ती सेवा करत असते. पाहुणे रावणे आले, घरची सगळी सगळी कामं ती दास होऊन करत. भोजेषु माता, तीच आपली धर्मपत्नी. ज्या वेळेला आपल्याला जेवण वाढते त्यावेळेला ती आपल्याला मातेप्रमाणे असते. भोजेषु. शयनेषु रंभा, शयन कक्षामध्ये ती शृंगार करत असते. आणि धर्मानुकूल क्षमया दरिष्टी, धर्माला अनुकूल असलेली, सगळ्यांवरती क्षमा करणारी, दया करणारी अशी माता माऊली आहे ती. एवढी शक्ती आहे स्त्री शक्ती म्हणजे. कारण चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका, असणे की जी. चंद्र आहे तिथे चंद्रिका आहेत म्हणजे तारांगण आहेत. शंभू आहे तिथं अंबिका आहेत. नुसतं पुरुषत्व कामाचं नाही, अंगामध्ये शक्ती आहे, ती पार्वती माता आहे. आपल्या ठिकाणीच आहे. जसा स्वयं भगवंत आपल्या ठिकाणी आहेत, तशी शक्ती म्हणजे पार्वती माता आहे. हे शरीर म्हणजे अर्ध नारी नटेश्वर आहे. अर्धा भाग पार्वती मातेचा आहे आणि अर्धा पुरुषत्व आहे ते भगवंताचं आहे, ते शंभूचं आहे ते. आणि संत तिथे विवेका असणे गेजी, जिथे विचार आहे तिथं संत आहेत. माऊलीची ओवी आहे तशी. म्हणजे एवढं प्रबळ शक्ती आहे ती माता माऊलींकडे. तर त्यांनी विचारलं, का बरं तुम्ही चिंताग्रस्त? तर सांगितलं, असं असं नगराची सजावट केली, सगळी नगरी हिरवीगार करायची होती, ती सगळी केली. पण आता एकच काम राहिलंय, आकाशाला तेवढं म्हणलं हिरवगार करायचंय. बोले एवढंच ना? ती हुशार होती मेमसाहेब. तिने म्हणलं, स्वामी एवढंच ना? ठीक आहे म्हणाले, आपल्याकडे मार्ग आहे, चला आपण मार्ग शोधू. म्हणाले ठीक आहे. आता आज वार कुठला? हा गुरुवार. आता परत कालचा दिवस हुकेला आपल्याकडे, नाही तर पुन्हा आठवडा बाजार येणार आहे आपल्याला चिपळूणचा. कधी असतो आठवडा बाजार? कधी असतो? हा, बुधवार बाजार असतो. ते म्हणाले ठीक आहे, पर्याय आहे आपल्याला, चला आपण बुधवार बाजारात जाऊ, पर्याय आपल्याकडे. बुधवार बाजाराकडे गेले. बुधवार बाजाराकडे गेले, बोले पर्याय. आणि सहज फिरता फिरता ते खेळण्यांच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांना एक गॉगल घेतला, त्यांनी चष्मा घेतला. त्या चष्म्याला काचा होत्या, हिरव्यागार होत्या, वेगवेगळ्या कलरच्या. आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे आहे की नाही, डे नाईटचे वगैरे कलरचे वगैरे चष्मे वगैरे. तर त्या प्रकारे त्यांनी चष्मा वगैरे घेतला आणि सांगितलं, हा चष्मा आपण घेऊया. तुम्ही नगरामध्ये गेल्याच्या नंतर बादशाला सांगा, आता जवळजवळ काम आपलं पूर्ण होत आलेलं आहे, तर ही भेट वस्तू मी म्हणून तुम्हाला आणलेलं आहे. तुम्ही हा चष्मा लावा, मग आपण नगरामध्ये फेरफटका मारायला जाऊया म्हणून. आता जे काम बाकी राहिलं होतं, सगळ्या नगरावरती त्यांनी नजर फिरवली आणि पुन्हा राहिलेलं काम आहे तिकडे बादशाची नजर परत वरती गेली. नजर गेल्या गेल्या त्या बादशाला तेही हिरवगार दिसलं. काय काय हिरवगार दिसलं महाराज? आकाश हिरवगार दिसलं. त्याने काय वापरला? काय वापरला त्याने? चष्मा वापरला. कशाचा? हिरव्या काचेचा चष्मा वापरला. व्यवहारामध्ये ही गोष्ट वापरली आपण. आता तो चष्मा वापरला म्हणजे नेमका काय केलं आपल्याला हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय. कारण तुम्हाला महात्मे येतील, सगळे येतील, मार्गदर्शन करतील. बरं कीर्तन कर, मी मगाशीच म्हणालो, फेटा बांधणं आणि कंबर बांधणं म्हणजेच कीर्तन करणं नाही. सगळ्यांनी नामस्मरण करणं, सगळ्यांना त्याचा अधिकार आहे. सगळं तुम्ही समसमान आहेत. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. मनुष्य वर्ग असा आहे, तो पूर्वीपासूनच भजनशील आहे, परंतु आपल्याला विसर पडलेला आहे त्याचा. आपण भगवंताचे अंश आहोत, आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. मामे वंशो जीवलोके, जीवभूत सनातना, मनषष्ठ इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती ही.
मी म्हणजे भगवंताचा अंश आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक, मामे अंश जीवलोके जीवभूत सनातना. मी भगवंताचा अंश आहे. मन षष्ठ इंद्रियाणी, माझ्या या शरीरामध्ये जे षडगुण आहेत आणि जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा संघर्ष चाललाय. म्हणून मी भगवंताच्या खऱ्या स्वरूपाला विसरून गेलो आहोत. माऊली म्हणतात, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. आपल्याकडे अहंकार आला, ममता आली आणि विषय सुख आले, म्हणून भगवंतापासून आपण लांब राहिलो. नवे नवे तुम्ही आम्ही सगळे भगवंताचे अंशच आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायामध्ये ओवी आले, पाषाणामध्ये परिसू सिद्धा माझी सिद्ध रोसू, मनुष्या माझी अंशू माझाची जाण. सगळे आपण पाषाण बघितले म्हणजे हिरे बघितले, त्याच्यामध्ये परीस आहे म्हणजेच भगवंत म्हणतात विभूती योगामध्ये मी आहे असं समज. सगळे सिद्ध रस आहेत, सगळ्या रसांमध्ये अमृत रस आहे ज्याला म्हणतात, ती विभूती माझे म्हणजेच भगवंत म्हणतात मी आहे. तसंच सगळ्या जीवांमध्ये एकंदरीत विचार केला मृत्यूलोकामध्ये तर मनुष्य जीव म्हणजेच स्वतः मीच आहे. अजून सोपं सांगतो, एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा. एक हरी आत्मा जीव शिव देव, 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 वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा लाडोली मान, वाया तो दुर्गमा लाडोली मान, वाया तो दुर्गमा. एक हरी आत्मा जीव शिव देव, वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा जगाई मान. एक हरी आत्मा जीव शिव देव, वाया तो दुर्गमा जगाई मान, वाया तो दुर्गमा जगाई मान. एक हरी आत्मा, हरी तोच आत्मा, जीव जीव म्हणजेच शिव. शिवाने जीवाचं रूप घेऊन आलेला या ठिकाणी. कसं कळेल आपल्याला? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. दुधामध्ये तूप आहे की नाही माऊली? दुधामध्ये तूप आहे. काय करावं लागेल? त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागेल. दूध तापवायला लागेल. आधी भांड स्वच्छ करायला लागेल बरं का. भांड स्वच्छ नसेल तर दूध खराब होईल. तसं हे भांड स्वच्छ करायला लागेल. याच्यातले विकार घालवून टाकायला लागेल. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन या गोपाळ राहे तेथे. चित्त जसं निर्मळ करायचं म्हणजेच भांड स्वच्छ करायचंय, आतून स्वच्छ करायचंय. विकार बाहेर आहेत की आतमध्ये आहेत? मी आता तुम्हाला चांगला दिसतो, फेटा बांधलेला, धोतर नेसलेला. मी म्हटलं वा महाराज काही छान आहेत, पण खरंच छान आहेत. आतून स्वच्छ करायचंय भांड. तसं दूध तापवताना बाहेरून स्वच्छ करायचंय की आतून स्वच्छ करायचंय? कुठून स्वच्छ करायचंय? आतून स्वच्छ करायचंय. मग ते दूध तापवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दह्याचं विरजण घालायचंय. विरजण घातल्याच्या नंतर ते घुसळायचंय. दही झाल्यानंतर ते घुसळायचंय.
घुसळण झाल्यानंतर ताक, ताक नंतर लोणी, लोणी नंतर तूप, परत ते अग्नीवरती काढवायचंय. तसा ह्याला नामाच्या अग्नीमध्ये काढवायचंय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप म्हणजेच ज्ञानरूप. ह्याला अग्नीमध्ये भाजायचंय. मडकं कसं आपण भाजतो, माती कच्ची असते, पण सगळी पंचमहाभूत त्याच्यामध्ये येतात. काय येतं? पाणी येतं, त्याच्यानंतर ते आकाराला येतं ना हो. माती भिजवल्याच्या नंतर ते सुकवायला लागतं, त्याला आकार द्यायला लागतो. कुंभारदा त्याला सगळ्याला आकाराला आणतात की नाही तसं. आणि नंतर ते ठीक आहे तयार केलं मडकं, नंतर ते काय करतात? अग्नीवरती भाजतात. तसं हे शरीर भगवंताच्या साधनेने, नामाने त्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची, म्हणजेच ह्याला भाजून घ्यायचं. जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत तो त्या स्वरूपाला जाणार नाही, असा विषय आहे. तर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दुधामध्ये तूप आहे, प्रक्रिया करायला लागेल. लाकडामध्ये अग्नी आहे, काय करायला लागेल? घर्षण करायला लागेल. आता समजा काडीपिटी आली, पूर्वी काडीपिटी नव्हती. पूर्वी घर्षणाने अग्नी तयार व्हायचा. काडीपिटी नंतर आली, त्याचा शोध फॉस्फेट, काय सुपर फॉस्फेट हा वायू वापरला आणि मग ते काडीपिटीचा शोध लागला. पण शेवटी त्यालाही घर्षण करावंच लागतं ना. आपण माचीसची काडी पेटवताना घर्षण करावंच लागतं. तसा काष्ठावरती, काष्ठ म्हणजे लाकूड, लाकडावरती लाकूड घासला की अग्नी तयार होतो. लाकडामध्ये अग्नी आहे, ओल्या लाकडामध्ये नाही, ते ओल्यामध्ये पण आहेच, पण ते लाकूड सुकावं लागतं. ओल्या लाकडामध्ये आहे पण धूर येईल पेटवलं तर. लाकूड सुकवावं लागेल. लाकडामध्ये अग्नी आहे पण त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागेल. तसा तुमच्या आमच्यामध्ये देव आहे पण त्याला साधना करायला लागेल, त्याला भाजून घ्यायला लागेल. तर संत महात्म्यांनी असं काय केलं, कुठली रीत वापरली? आपला विषय कुठे आहे? हरीची दासा हरी दाही दिशा. दाही दिशाला हरी दिसतोय हे सांगतोय मी, बरं का. दाही दिशाला हरी कसा दिसतोय? संत महात्म्यांनी रीत कुठली वापरली? तर ही रीत वापरली. दुधामध्ये तूप आहे, प्रक्रिया करायला लागेल. काष्ठामध्ये अग्नी आहे, घर्षण करायला लागेल. फुलामध्ये सुगंध आहे, श्वास घ्यायला लागेल, म्हणजे वास घ्यायला लागेल, है की नाही? माऊलीची ओवी आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेशी या पदरा आड, ते अवेरुनी गोचिड अशुद्ध काय न सेवेती. गाईच्या आचळाला काय चिकटलेलं असतं? काय असतं महाराज? गोचिड. गाईच्या आचळापासून ते किती किलोमीटर लांब असतं? किती? चिकटलेलं असतं, जवळच असतं. आई त्या गाय व्यालेली आहे बरं का, गाई दूध देते, तिच्या आचळाला गोचिड म्हणतो आपण. ते गोचिड त्या ठिकाणी त्या गाईच्या आचळाला चिकटलेलंच आहे. पण ते गाईच्या आचळाला चिकटलेलं गोचिड किती मिली दूध पितं मुलांनो? ते गोचिड किती दूध पितं? मुलांना नाही माहिती. महाराज किती पितं? काय नाही पितं. काय पितं? रक्त. का बरं? ते जवळ दूध त्याच्या जवळ आहे, पण ते काय पितं? रक्त पितं. तशी समाजामध्ये गोचिड पण आहेत, पण त्यांनाही आपण सामावून घ्यायचंय, आहे की नाही? आणि त्यांना रक्त न पिता त्यांना दूध प्राशन करायला लावायचंय. पण हे कधी घडेल? ज्या वेळेला आपण साधना करून आपल्याला ज्ञान होईल तेव्हा. दुसरी ओवी, का कमलकंद आणि दरदोरी, नांदवणूक एकीची घरी, परागू सेवी जे भ्रमरी, येरा चिखलची उरे. का कमलकंदा? कमलकंद आणि दरदोरी. कमलकंदा म्हणजे कमळाचं फूल. कुठे असतं कमळाचं फूल? वा, कुठे असतं? चिखलामध्ये असतं. आणि दरदोरी, दरदोरी म्हणजे बेडूक, ते पण चिखलाच्याच ठिकाणी असतं. पण त्या बेडकाला फुलाचा सुगंध घेण्याची काय नसते? समज नसते, अक्कल नसते. बरोबर आहे की नाही? त्याला ते ज्ञान नसतं.
आणि त्या फुलाचा मकरंद कोण सेवन करत असतो बरं? कोण सेवन करत असतो? परागू सेवी जे भ्रमरी, भ्रमर म्हणजे वाघ. बघा सुज्ञ मंडळी आहेत महाराज सगळे, आहे की नाही? परागू सेवी जे भ्रमरी येरा चिखलची उरे, त्या बेडकाला चिखलच खायला लागते. म्हणजे आपल्याला जर ज्ञान नसेल तर आपण चिखलच खातोय. त्याच्यामुळे ज्ञान होऊन ती गोष्ट आपण सगळ्यांनी समजावून घ्यायची. त्यावेळेला आपल्याला सगळीकडे हरी दिसेल. नाथराय म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला ध्यान करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही, कारण त्याची दृष्टी शुद्ध झाली. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, हे विश्वची माझी घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहाला. सगळीकडच माऊलीने देव बघितला नव्हे. माऊली म्हणतात, चार भिंतीच्या घराला घर म्हणत नाहीत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझी घर, आयशी मती जयाची स्थिर. काय सांगतोय? हरीच्या दासा हरी दाही दिशा. सगळीकडे हरी दिसेल. संतांनी काय रीत वापरली, तुम्हा आम्हाला काय सांगितलं आणि बरं काय ज्ञान दिलं आपल्याला? आपण काकडामध्ये सगळे म्हणतो, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता, कळू येईल विचारिता, ठाऊक आहे भाग्यवंता, ठाऊक आहे भगवंता, नाही तुझ्या निका मागुता गा. वासुदेव करी तो फेरा, वासुदेव करे तो सेवा, वासुदेव करे तो सेवा, वासुदेव करे तो सेवा. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे, मी भगवत स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव आहे. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. कोणाला विचारायचंय? ठाऊक आहे सभाग्य संता, त्या भाग्यवान पुरुषांनाच माहितीये. ते तुमच्यावरती कृपा करतील, ते तुम्हाला ज्ञानदान करतील. संत एकनाथ महाराजांचं वासुदेव प्रकरणामध्ये पण आहे, साधू संत माय बाप तिही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे सान, पुंडलिक वैद्य राजे पूर्वीचे साधिले साधन, वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले अंजन, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकार. साधू संतांनी पुंडलिक वैद्य राजे, पुंडलिक हाय वैद्य आहे, औषध देणारा डॉक्टर आहे. पूर्वीचे साधेले साधन, वैकुंठीचे मूळ पीठ म्हणजे वैकुंठीतला देव आहे, ते मूळ पीठ म्हणजे त्या स्वरूपाची आम्हाला ओळख करून दिली. कशाच्या साधनेने? नामस्मरणाच्या साधने. हरीच्या दासा हरी दाई दिशा. कशाच्या साधनेने? नामाच्या साधनेने. ही गोष्ट नाथराया अभंगाच्या पहिल्या चरणात. हरीची दासा हरी दाही दिशा, हरीची दासा हरी दिशा, हरीची दासा हरी दाही दिशा, हरीची दासा हरी दाही दिशा, हरीची दासा हरी दाही दिशा, हरीची
जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हर परी चिंता 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 हरि गाता हरि गाये भावे जैसा जैसा हरि भावे जैसा जैसा हरि हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आता आम्हाला पुन्हा जन्माला यायचं काम राहिलेलं नाही, कारण आम्ही साधना केले. आम्हाला देव कुठल्या रीतीने प्राप्त होतो हे आम्हाला संतांनी कळवून दिलं. नवे नवे आमच्यावरती कृपा केली, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. संतांनी आमच्यावरती कृपा केली. काय हरिमुखी गाता, त्या हरीचं चिंतन केल्याच्या नंतर, भजन केल्याच्या नंतर हरपली चिंता. आपल्या जीवनामध्ये चिंता आहे बघा. चिंता आणि चिता दोन अक्षर आहेत बरं का. चिंता आणि चिता किती फरक आहे दोन अक्षरामध्ये महाराज? चिंता पहिली वेलांटी बरं का दीदी, पहिली वेलांटी चला. चिंता आणि चिता किती फरक आहे दीदी? किती फरक आहे? चिंता आणि चिता किती फरक आहे? अहो देवा, एका अनुस्वाराचा फरक आहे ना, है ना? श्लोक सांगतो. चिंता आणि चिता बिंदू मात्रेन समख्याता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चितेमध्ये एका फक्त अनुस्वाराचा फरक आहे, पण कार्य बघा केवढं मोठं आहे. चिंता जिवंत माणसाला जाळून टाकते काळजी करून करून, आणि चिता मेलेल्या माणसाला जाळून टाकते.
आपण ज्या वेळेला चितेवरती आहे की नाही, चितेवरती ज्या वेळेला आपण अग्निसंस्कार करतो तर ते काय करतं, ते मेलेल्या माणसाला जाळून टाकतं. मग हा बघा, अक्षरामध्ये एका अनुस्वाराचा फरक आहे, पण कार्य बघा केवढं मोठं आहे. आपलं त्या गोष्टीकडे लक्षच नसतं, पण शास्त्रकारांनी या गोष्टी आपल्याला सगळ्यांना लक्षात आणून दिलेल्या आहेत. कबीरदासांचाही दोहा आहे, चिंतासे घटे चतुराई. चिंतेमुळे आपल्याला चतुरपणा कमी कमी होत जातो. दुःख से घटे शरीर. दुःखामुळे आपण म्हणतो ना, काहो काळजी करता खूप बारीक झालात रितेश महाराज, असंच ना. बरं, रितेश महाराज तसं नाही, ते रितेश महाराज भाग्यवान आहे, कीर्तनामध्ये गायन करतात हा, आहे की नाही, शरीरावरती नाही जायचं हा. काय कबीरदासांचा दुवा काय, चिंतासे घटे चतुराई. चिंता केल्यामुळे आपल्यातली चतुराई म्हणजे बौद्धिक क्षमता कमी कमी होत जाते. दुःख से घटे शरीर. दुःखामुळे काळजी करून करून शरीर कमी कमी होत जातं. पाप से घटे लक्ष्मी. पापामुळे आपल्याकडे येणारं धन आहे, लक्ष्मी आहे, ती कमी कमी होत जाते. तुम्ही पापाने मिळवलेला पैसा आपल्याकडे टिकणार नाही. कष्टाने मिळवलेलं आहे त्याला धन म्हणतात, है की नाही, लक्ष्मी म्हणतात. आणि चोऱ्या माऱ्या किंवा लबाडी करून मिळवलेलं आहे ते म्हणजे त्याला धन म्हणतात, आणि ह्याला लक्ष्मी म्हणतात. कष्टाने मिळवलेली ती लक्ष्मी आहे, है की नाही. कबीरदासांचा दोहा काय सांगतो, दुःख से चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए संत कबीर. संत कबीरदासांनी सांगितले ह्या 3 गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेले. आता आम्हाला पुन्हा जन्माला यायचं कारण उरलेलं नाही, कारण जन्माला येण्यामध्ये पण यातना आहेत. काय यातना आहेत, खूप विस्तार, आपल्याकडे तितका वेळही राहिलेला आहे. जन्माचं आणि मरणाचं महाराज दुःख एवढं कठीण आहे, कारण या मृत्यूलोकीची कहाणी ऐकी जेल कवणाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतुरणे इंगळाच्या. माऊली म्हणतात जन्माला यायचंय ना म्हणजे फार कठीण दुःख आहे की नाही. खूप कठीण परिस्थितीतून आपण जन्माला आलो आहोत, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आपण पूर्वी कुठे होतो, पुढे कुठे जाणार आहेत, याचं काहीच आपल्याला ज्ञान नाही. म्हणजे जन्म मरणाचं दुःख खूप कठीण. मरण म्हटलं की कोणाला वाटतं का मी आहे तसाच राहावा असं वाटतं, पण शेवटी जन्म मरणाची व्याख्या सांगितली ना. तरू महाराज मगाशीच विषय चाललेला आपला काय, ना तरू ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात असे तैसे जन्म मरण अनिवार्य जगी. माऊली 4व्या अध्यायामध्ये सूर्य उगवला म्हणजे तो अस्ताला जाणारच आहे, 100% जाणार आहे. की असं कधीच घडले की नाही सूर्य उगवला तो तसाच राहिला. तसंच आहे, आपण जन्माला आल्याच्या नंतर एक ना एक दिवशी हे शरीर सोडून आपल्याला जायचं आहे. आता शरीर टाकून जरी आपण गेलो तरी तत्वरूपाने आपली इथे वास्तव्य असतं, पण आपल्याला माहितीच नाही. काय नये अंतरी थारा आनंदाचा. आनंद आपल्याच ठिकाणी आहे. आपण शरीर आले आहे म्हणून आपण आकाराला आलो, म्हणून आपण स्वतःला मी समजतो, पण आपण शरीर नसून आपण भगवंताच्या त्या स्वरूपाचे अंश आहोत. आता मरणाची भीती राहिली का? तुकोबराय म्हणतात मरण माझे मरून गेले मज केले अमर. संत महात्मे मरणाला घाबरले नाही, कारण संत महात्मे जिवंतपणे त्या नामाची साधना करून भगवंताच्या त्या स्वरूपाला प्राप्त झालेले. आता मरण हे त्यांच्याशी राहिलेलं नाही. बरं काय साधना केली? अभंगाचं 2रं चरण. हरे मोठी गाथा हर पार जेत, हरे मोठी गाथा हर पार जेत, हरे मोठी गाथा हर राली चिंता, हरे मोठी गाथा हर राली चिंता.
हे बघता जग गेले त्याला हे बघता जग गेले त्याला हे बघता जग गेले त्याला हे बघता रे अरे मोठी गाडा अरे बाले देना अरे मोठी गाडा अरे बाले देना त्याला हे बघता जग गेले त्याला हे बघता जग गेले अरे मोठी गाडा अरे बाले अरे मोठे गाडा अरे बाले अरे मोठे गाडा अरे बाले देता तारा हे बघता जग गेले अरे मोठे गाडा हरिमुखी गाता हरपुली चिंता. आमच्या जीवनातली चिंता निघून गेली. कशामुळे? हरिमुखी गाता हरपुली चिंता. त्या नाही मागुता जन्म गेली. आता आम्हाला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. आणि जन्माला आलो तरी आमची आस असेल. काय आस असेल? ह्याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. जरी आम्ही जन्माला आलो तरी भगवंताचे दास होऊन जन्माला येऊ. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर आम्ही हरिरूप होऊ. कशावरून हरिरूप होऊ? शास्त्रकारांनी श्लोक सांगितलाय की सुशीलो पुण्य मात्रेण पितृपुण्येन चतुरता. जर मुलं गुणवान असतील, जर गुणवान असतील तर आईचं पुण्य आहे. सुशीलो पुण्य मात्रेन पितृपुण्येन चतुरता. वडिलांचं जर आईचं पुण्य असेल तर मुलं गुणवान असतील. वडिलांचं पुण्य असेल तर मुलं चतुर असतील. आणि सुशीलो पुण्य मात्रेन पितृपुण्येन चतुरता. वंशपुण्येन उदारता आत्मपुण्येन सौभाग्यता. वंशाचं पुण्य असेल, कुळाचं पुण्य असेल तर मुलं उदार होतील. आपण दान धर्म करताना त्याचा विचार करत नाही. परत ऐका, मुलं जर गुणवान असतील तर आईचं पुण्य चांगलं आहे, बळकट आहे. आई गुणवान आहे म्हणून मुलं गुणवान आहे. वडिलांचं पुण्य असेल, पितृपुण्येन चतुरता. वडिलांचं पुण्य असेल तर मुलं चतुर आहेत. वंशपुण्येन उदारता. कुळाचं पुण्य असेल तर उदार आहे, दान धर्म करत. एखादी व्यक्ती दान धर्म करत असेल, समजायचं कुलवान घराण्यातली व्यक्ती आहे. आणि आत्मपुण्येन सौभाग्यता. आपलं जर पुण्य असेल तर भाग्यवान व्यक्ती, भाग्यवान माणूस अशी लक्षणं सांगितली शास्त्रकारांनी. त्याच्या विरोधात सांगितलंय उन्मादू मातृदोषण. जर मुलगा जर अभ्यासामध्ये तेवढाही प्रगतशील नसेल, कमी मार्क पडत असतील है की नाही, किंवा मस्तीखोर असेल तर उन्माद म्हणला जातो. मातीचे दोष असतील, आईचे दोष असतील म्हणून मुलगा मस्ती करत असेल जास्त. दोन्ही बाजू सांगितल्या शास्त्रकारांनी. पहिल्या सांगितल्या तुम्हाला 4, आता या दुसऱ्या. उन्मादो मातृदोषण. मुलगा जर जास्त मस्ती करत असेल तर मातेचे दोष असते. पितृ वडिलांचे जर दोष असतील तर मूर्खता समजते है की नाही. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. मुलगा जर अभ्यासामध्ये तेवढा जर प्रगतशील नसेल, कमी मार्क पडत असेल, तो उलटा बाबांना म्हणेल, बाबा गबसा तुमचा दोष आहे है की नाही.
म्हणजे वडिलांचा दोष समज. मुलगा जर अभ्यासामध्ये जर कमी प्रगती असेल तर वडिलांचा दोष मानला जातो. आणि कार्पण्य वंश दोषेनं कंजूस असेल तर कुळाचा दोष मानला जातो. आणि आत्मदुःखेनं दरिद्रता, आणि दरिद्र असेल तर स्वतःचं दुःख कमी पडतंय असं समजायचं. अशा दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. आम्ही त्या हरीच्या स्वरूपाला प्राप्त होऊ कधी? नामस्मरण करू, चांगले गुण आत्मसात करू. इकडे सांगायची गरज नाही, समोर दिसतंयच आहे. ज्या अर्थी माता पिता जर भाग्यवान आहेत त्या प्रकारे हे दिसतंयच सगळं, सांगायची गरजच नाही. आणि परंपरे आलेला स्वयंभू परमात्मा तुमच्या ठिकाणी आहे बघा, सगळ्यांना सांगायची गरज नाही. पण या व्यासपीठावरून पाठपाठांतर नाही बरं का, जे ओघाने येतं ते बोललं जातं. आणि कीर्तन हा विषय आचरणाचा विषय आहे बरं का, पाठपाठांतराचा विषय नाही. पाठपाठांतर करून सांगणं त्याचा विसर पडतो, सहज इथून येत. याला म्हणतात चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरी, हरीशिवाय कोण बोलवित आहे. आता जे जे सुचतंय ना मला, तो सुचवणारा कोणतरी आहे, ते जाऊ द्या आमची गोष्ट. बोलवणारा हरी आहे आणि ऐकणारा अहो देवा, ऐकणारा पण हरीच आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. हे बोल करी गंगावती, स्वीकाराला कीजी. माझे बोल तुम्ही स्वीकारा. माऊली बघा एवढे लहान झाले आणि परमार्थ करत असताना लहान व्हायचंय. नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता, किंवा नीचपण बर्वे देवा, न चाले कोणाचा दावा. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती. नदीला पूर आलाय, मोठे मोठे ओंडके वाहून जातात आणि तिथंच राहतात. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बाळा, पूर आल्यावरती नदीला पूर. तुमच्याकडे नदी कुठल्या बाजूला आहे बरं? मी पहिल्यांदाच येणं झालं. नाही बरं बरं ठीक आहे. चिपळूणचा समुद्र. हा, चिपळूणला भरती आली, मोठा पाऊस पडला, अगदी पाणी भरलं. त्याच्यामध्ये त्या नदीमध्ये असणारे जे मोठे मोठे ओंडके आहेत ते काय होतात, ते वाहून जातात. आणि त्याच ठिकाणी जे खाली वागतात आणि पूर ओसरल्याच्या नंतर परत उभे राहतात त्याला काय म्हणतात? लव्हाळे म्हणतात त्याला. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती. तसे मोठे मोठे ओंडके ते वाहून जाणारे आहेत आणि लव्हाळे पूर आला की ते खाली वाकणार आहेत, पुन्हा पूर ओसरल्याच्या नंतर ते उभे राहणार आहेत. तसं परमार्थामध्ये आपण ज्ञान ग्रहण करताना आपण या गोष्टी आपण सगळ्यांनी आत्मसात केल्या पाहिजे, है की नाही? कारण एवढं ज्ञानी आणि कसं आहे माहितीये काय, अहंकार आणि हे विकार आहेत ना, ते ज्ञानी माणसाच्या जास्त मागे लागतात. बरं काय, ज्ञानी माणसाला अहंकार जास्त सतावतो. नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानी माणसाला अहंकार जास्त सतावतो. त्याचं चाललेलं असं, मी कीर्तनकार, मी पक्वाजा, मी गायनाचार्य, मी अमुक अमुक अधिकारी. पण अधिकार कुठपर्यंत? जोपर्यंत नोकरी आहे तोपर्यंत. सत्ता कुठपर्यंत? जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत. सत्ता पण जाणार आहे ना, फक्त काय नाही जाणार आहे, जे भगवंताचं जे नाम आहे ना, जे पुण्य आहे ना, ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी. तर परमार्थ करत असताना तुम्हाला सज्जन तुम्ही सगळी मंडळी, है की नाही, अशुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. हा देह भगवंताला समर्पित करत करत आपण सगळ्यांनी एकदा या भगवंताचं मोठ्या प्रेमाने नामस्मरण करायचंय. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा हरीच्या दासा हरी राही दिशा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाले अंगे हरिरूप झाले जाणणे हरपले नेनने ते गेले हरीच्या पायी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरिरूप ध्यानी हरिरूप मनी हरीचं ध्यान करायचंय अभ्यास करत करत नामस्मरण करत करत सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची हरिप्राप्तीशी उपाये धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भावाची किंवा माऊलीची ओवी तद्विधी परिप्रश्नेन सेवया उपदक्षती ज्ञानम ज्ञानीने सत्तत्वदर्शिना त्या श्लोकावरच्या ओव्या चौथ्या अध्यायात ते ज्ञान पैगांबरवे जरी मनी हाती आणावे तरी या संता भजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ जेत ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा ओळो गोनी आहे की नाही ते तुम्हाला ज्ञान पाहिजे ना तो भगवान परमात्मा तुम्हाला हवा आहे ना तर तुम्ही संतांना शरण जा मग संतांना शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं माऊलीची अशी ओवी आली अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञानापासून ध्यान विशेषी ध्यानाला महत्व आहे नामस्मरण करायचंय पण कुठल्या पद्धतीने करायचंय कुठल्या रीतीने करायचंय हे संतांकडून समजवून घ्यायचंय आपल्याला नामस्मरणामध्ये प्रकार आहेत आपल्याला हरिपाठामध्ये पण सांगितले अजपाजपणे उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धार आहे नाही अजपाजप जप आहे तो मंत्र सद्गुरूंकडून प्राप्त करून घ्यायचा आहे संतांना विचारायचं आहे मला तो मार्ग सांगा आणि नक्की सांगतील तुम्हाला ते ज्ञान पाहिजे तुम्ही संतांना शरण गेलात ना नक्कीच हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला संतांना शरण गेला काय अशक्य आहे की नाही तर सगळेजण तुम्ही नामस्मरण कराल कारण की भगवान शिव स्वयंभू आहेत ते स्वतः नामस्मरण करतायत एकंदरीत बुधवारचं प्रकरण आहे त्या प्रकरणातला अभंग आहे महाराज बघा की नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिका केली उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान
पाऊले समान विटेवरी शोभती. हा पुढे महत्वाचं. रूप पाहता डोळसू सुंदर गोपवेशू महिमा वर्णिता महेशू तेणी मस्तकी वंदिला. एकंदरीत असं आहे की भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. सदाशिव भगवान प्रभू रामचंद्र काय करतात, त्या सदाशिवाची पूजा करतात. आणि भगवान शिव काय करतात, भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. भगवान शिव काय करतात, त्याचं ध्यान करतात, म्हणजे त्यांचं नामस्मरण करतात. आपण सगळ्यांनी भगवान शिवांचा फोटो पाहिलाय ना, भगवान शंकराचा फोटो पाहिलाय. काय करतात, ते डोळे बंद करतात. अहो देवाधी देव भगवान शिव ते डोळे बंद करून कुठल्या नामाचा जप करतात, काय जपतात, हे आपण सद्गुरूंकडून प्राप्त करून घ्यायचंय. आणि स्वयं भगवान विष्णू परमात्मा सांगतात, जो माझं अशा रीतीने नामस्मरण करतो त्याला मी उचलून माझ्या डोक्यावर घेतो. काय पुरावा, आपण जर पांडुरंगाची जर मूर्ती पाहिली आपण, तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. त्या भगवान शिवाला विष्णू परमात्म्याने म्हणजेच पांडुरंगाने उचलून घेतलेलं आहे. रूप पाहता डोळसे, भगवान शिवाने त्या श्रीकृष्णाचं म्हणजेच पांडुरंगाचं रूप पाहिलं. तो एवढा सौंदर्यवान की राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिशिका किंवा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन असे, एवढा सुरेख भगवान परमात्मा, त्याचं रूप बघून भगवान शिव त्यांना आनंद वाटला. रूप पाहता डोळसू सुंदर गोपवेशू, तो गोपाळांचा वेश धारण केलेला, पितांबर वेष्टन केलेला परमात्मा बघून ते आनंदित झाले. रूप पाहता सुंदर महिमा वर्णिता महेशू, भगवान शिवानी त्यांचा महिमा वर्णन केला म्हणजेच नामस्मरण केलं. त्यावेळेला त्याने उचलून डोक्यावर घेतला. हे अभंगातलं प्रमाण झालं. ज्ञानेश्वरी देवी त्याच प्रकारची आहे. मग याईवरी पार्था माझ्या भजनी जे आस्था तया ते मी माता मुकुट करी. जो माझं भजन करतो त्या शिवाला मी उचलून डोक्यावर घेतो. शिवाला म्हणजे कुठल्या शिवाला महाराज, कुठल्या शिवाचं सांगतोय मी? ठीक आहे, भजन करी महादेव प्रमाण आहे. मी कुठल्या शिवाचं सांगतोय? त्या ह्या शिवाचं सांगतोय. हे शिव जेव्हा नामस्मरण करतील, भजन करतील, तेव्हा भगवान परमात्मा तुम्हाला उचलून डोक्यावरती घेईल. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तरी पण भगवान शिव म्हणतात, असू द्या, मी असं म्हणालो तर हा मोठेपणा होईल. परी हे असू आता महेशाते वर्णिता आत्मसुती तत्वता संचारू असे. या लागी हे नोहे म्हणतिले रमा नाहे. अर्जुना मी शिरी वाहे तयाती. अर्जुना मी त्याला उचलून डोक्यावर घेतलो असं भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतात. पण अर्जुना ही गोष्ट सांगताना तो मोठेपणा माझ्याकडे येईल म्हणून मी या विषयावरती जास्त बोलत नाही. एकंदरीत हाच विषय आपण सगळ्यांनी लक्षात आणायचा आहे. काय काय हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. हरीचं ध्यान करायचंय, मनापासून त्याचं भजन करायचंय. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. देवामध्ये आणि तुमच्यामध्ये भेद राहणार नाही. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. जी आळी असते, आळी म्हणजे आपण बघतो धान्य, म्हणजे आळी म्हणजे आपण कीड म्हणतो त्याला, ती धान्यामध्ये येते. आपल्याला तांदळामध्ये किडी वगैरे सापडतात. तुकोवर म्हणतात तुका म्हणे आळी जीवे नुरीची वेगळी. ती आळी काय करते, कीड काय करते, सतत ध्यान करते. कोणाचं ध्यान करते? आळीला ती भिंतीवर, ती घर कुठे करते? भिंतीवरती घर करते. भिंगुरटी आहे ती भिंतीवरती घर करते. कशाचं? मातीचं. पूर्वी मातीच्या भिंती असायच्या त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळायचं. मातीचं ते घर करते भिंगुरटी.
आणि काय करते ती पकडून आळीला पकडून आणून ती भिंगुरटी म्हणजे मधमाशी चावणारी माशी ती आणून त्या मातीच्या घरामध्ये ठेवते. कोणाला? आळीला. मग ती एकदा तिला डंक मारून आणून ठेवते. लक्ष आहे ना आपल्याचं? झालं, वेळ होत आलाय. शेवटचाच फक्त भाग सांगतो. ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हो, तर ती भिंगुरटी काय करते, त्या आळीला आणून त्या मातीच्या घरामध्ये ठेवते आणि तिला एकदा डंक मारलेला असतो. कोणाला? आळीला. मग ती आळी काय म्हणते, पुन्हा ती म्हणजे त्या घरातून लांबपर्यंत गेलेली असते. पुन्हा ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती आळी सारखा विचार करते, आता येईल मला डंक मारील, आता येईल मला डंक मारील. असं करून करून गेले कित्येक दिवस उलटून जातात. ती सारखं ध्यान करते. कोण? आळी. आळी ध्यान करते, सांगते काय की भिंगुरटी येईल आणि मला आता डंक मारेल. या भीतीने ती ध्यान करते. ती ध्यान करत करत ती आळी भिंगुरटी होते, ती मधमाशीच होते. तुका मळी आळी जीवे नुरेची वेगळी. ती त्याच्या आळी पण टाकून देते आणि भिंगुरटी होते. तद्वत त्या याच ज्ञाने साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. हा, ठाईच मुराला अनुभव. आता अनुभव त्या ठिकाणी लुप्त झाला, मुराला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. कापूर जाळाला, आता सुगंध राहिला नाही, आता विकार राहिले नाही. म्हणजे जीवे नुरेची वेगळी. नाथराय हीच गोष्ट सांगतात. बोधक पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. माझ्याकडची जी ममता आहे, विकार आहेत, ती म्हातारी झाली, मरून गेली. भक्ती बहीण धावून आली गावा, आता कैसी संध्या करू मी केधवा. आता मी मनामध्ये संशय न बाळगता मी नामस्मरण करेन, कारण मी त्या स्वरूपाला पोचलो आहे. संत एकनाथ महाराज सांगतात ज्ञानदेव की त्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. काय? एका जनार्दनी हरिरूप मनी हरिरूप ध्यानी. एका जनार्दनी हरी बोला. मी त्या स्वरूपाला प्राप्त झालो. त्याच्यामुळे मला सगळं विश्व, सगळं भगवत स्वरूप दिसतं. हरीचे आत असा हरी दाही दिशा. नाथरायना सगळीकडे भगवत स्वरूप दिसतं. काय पुरावा? हरिपाठात म्हणतो आपण, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आता सगळीकडे आनंद. चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माया जगन्नाथ पाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. हे कोणामुळे शक्य झालं? जर त्या महात्म्यानी, त्या संतांनी माझ्यावरती कृपा केली. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझ्या जनार्दन स्वामींनी माझ्यावरती कृपा केली आणि त्या ध्यानाने मी त्या भगवंताच्या त्या स्वरूपाला प्राप्त झालो. हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन ध्यानी हरि रूप माने, हरि रूप ध्याने, हरि रूप माने, हरि रूप माने, हरि रूप माने, हरि रूप एका जनार्दनी हरी बोला, हरी मोठी गाता, हरपली चिंता, हरप
जन्म गेले जन्म गेले आ हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप झाले जाणणे हरपले नेणणे ते गेले हरीच्या पायी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावरती जो काही बोलण्याचा प्रयत्न केला, अभंगाचा भावार्थ असाच असेल किंवा त्याचं चिंतन असंच असेल असा माझा काही आग्रह नाही, पण जरूर जे काही ज्ञान आहे संत महात्म्यांनी माझ्यावरती कृपा केली
आणि इथून जे काही बोल निघाले आहेत, तर हे बोल म्हणजे नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, किंवा जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. माझ्या मनातली भीती निघून गेले, म्हणजेच हरिमुखी गाता हरपली चिंता. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने, अगदी मुलंही टवटवीत चेहऱ्याने सगळे तुम्ही श्रवण केलीत, हरीचं चिंतन या ठिकाणी ऐकलं. तरी हे काही माझं नाही, कारण हा संतांचा निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, किंवा एकंदर शिक्का पाठविला ही लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. याच कारणाला आलो, कशाला? संतांचा निरोप घेऊन आलो. आणि तुमचे अडी अडचणीचे प्रश्न आहेत ते देवापर्यंत सांगण्यासाठीच आलो. त्या संतांनी आपल्या जगतावरती एवढी कृपा केली. असो, खूप वेळही होत आलेला आहे. आपल्या या स्वयंभू अमृतेश्वर भगवान शिवांच्या मंदिरामध्ये वार्षिक जे जे काही कार्यक्रम होतात, त्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही सहकार्य करालच अशी अपेक्षा आहे. नवे नवे करताच, कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म टिकला पाहिजे, नाम टिकलं पाहिजे. कारण भगवंतांनी प्रत्येक वेळेला अवतार घेऊन धर्माचं कार्य केले, साधू संतांचं रक्षण केलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अद्भुत्थानम धर्मस्य तदात्मात्मं सृजाम्यहम, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माचं कार्य भगवंताने केलं, साधू संतांचं रक्षण केलं, भक्तांचं रक्षण केलं आणि दुष्टांचं निर्दाळन केलं, है की नाही? त्याच प्रकारे आपण सगळं भगवंताच्या कार्यामध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करू. तत्पूर्वी माझ्या सोबत आलेले आमचे सहकारी रितेश महाराज झाले, इतर आमचे सगळे महाराज मंडळी, बाबा झाले, तसेच उद्याचे कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे बघा ना, अभ्यासू कीर्तनकार, ते संस्थेत शिकलेले महाराज, मला वाटतं ते गेल्या वर्षीपासूनच येत आहेत. आणि आम्ही काय त्यांच्याविषयी बोलणार. म्हणजे ज्ञानी महात्म्यांनी ही उपस्थिती या ठिकाणी आदल्या दिवशीच उपस्थिती दर्शवलेली ऍडव्हान्स बुकिंग तुमच्या प्रेमापोटी. बरं का, भगवंताला दुसरं तिसरं काय नाही आवडत. हा की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, एक सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाज. एकमेकांविषयी आदर ठेवा, एकमेकावरती प्रेम करा. नवे नवे सगळे आपण भगवंताचे एकच अंश आहोत. विश्वपट ब्रह्मदोरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. जरी वस्त्राला वेगवेगळे धागे असले, वस्त्राचे वेगवेगळे कलर असले, तरी त्यामध्ये तो एकच सूत आहे. सगळे सूत विणल्याच्या नंतर तो कापड तयार झाला, नंतर प्रिंटिंग केली, मग त्याचे वेगळे वस्त्र बनवले गेले. असा सगळा भाग आहे, असं सगळं चिंतन आहे. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी चिंतन सेवा ऐकलीत. झालेली सेवा भगवान शिवांच्या ठिकाणी समर्पित करू. आमचे मृदुंगवणी आमच्याच गावाच्या बाजूचे आहेत, है की नाही? सगळ्यांनी सुंदर साथ केली. लहान मुलांनी अगदी शोभा वाढवली कार्यक्रमाची. खरंच आनंद वाटला. पहिल्यांदाच माझं येणं झालं. आमचे शंकर महाराज आहेत, बोलूनच गेलो. त्यांच्या मार्फत या ठिकाणी येण्याचा योग आला. आपण माता माऊलींनी सगळ्यांनी चिंतन ऐकलं आणि जरूर हे जतन करून ठेवा. तर अशा प्रकारे ही सेवा या ठिकाणीच पूर्णत्वाला गेली असं या ठिकाणी सांगून आपण एकदा त्या संतांचं एकदा प्रेमाने भजन करू आणि झालेली सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली
सोडू नये.